नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपल्याला स्वागत करीत आहे विद्या कोच क्लासेसमध्ये. तर आज आपण बी-डी-एसचा पेपर, चौथीचा पेपर पाहत आहोत. अ, दुसरी आणि तिसरीचे पेपर याच्या आधीच आपण केलेले आहेत. तर चौथीच्या प्रश्नाचा आपण पाहू. आता 7 वाजता घड्याळाच्या 2 काट्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? तर इथे जर पाहिलं आपण तर 150 अंशाचा कोन झालेला दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर 22.6 हेक्टोमीटर याचं उत्तर 150 आहे हां, याचं उत्तर 150. त्याच्यानंतर 22.6 हेक्टोमीटर रूपांतर DC मीटरमध्ये केलं तर ते त्याचं उत्तर येते आपल्याला हे हजारात होतंय तर हे झाले 22,600 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. नवशिखा ही रिक्ताक्षापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 36 वर्षे होईल तर रिक्ताशाचे आजचे वय. तर जर पाहिलं आपण 6 वर्षानंतर हिचे 6 तिचे 6 12 वर्ष होते. 12 वर्ष आपण याच्यातून वजा केले, 36 मधून 12 वजा केले, तर उत्तर येते 24. आणि 24 म्हणलं तर 1, 2 दुसऱ्यापेक्षा मोठी आहे 6 वर्षाने. त्याच्यातून 6 वजा केले तर 18 येते. मग एकीचं वय 9 आहे, दुसरीचं वय 15 आहे. ठीक आहे. आणि आपल्याला कोणाचं विचारलं, रिक्ताशाचं वय विचारले तर रिक्ताशाचं. तर हे नवशिखा ही रिक्ताशापेक्षा 6 वर्षांनी मोठी, तर ही रिक्ताशा ही लहान असेल, 9 वर्ष याचं वय असणार आहे. याचं वेगळं डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत. फक्त आता उत्तरच मी सांगतोय, प्रश्नाचे उत्तर. डिटेलमध्ये याचं उत्तर कसं आलं, काही नाही. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे 123. 67 भागिले 1000 ही संख्या जर कशी लिहायची असेल, तर ही संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला 638 नंतर येणारी 31वी समसंख्या. पहा, ही पण समसंख्या, ही पण समसंख्याच आहे. मग आपल्याला काय करायचं, तर 638 घ्यायचे होते अधिक 31 गुणिले 2 करायचं होतं. याचं उत्तर तुम्हाला आलं असतं. 31 गुणिले 2 62 होतात. 638 अधिक 62 उत्तर येते आपलं 700. त्याचं उत्तर 1 मिनिट, 700 उत्तर येतं. 700 उत्तर हे पर्याय क्रमांक 2चं उत्तर होतं तुमचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एकाही जणांनी लाईक केलेलं नाही आहे, त्यामुळे मी थोडा वेळ वाट पाहतो, व्हिडिओला लाईक कोणीतरी करेल त्याची. एक लाईक आला की मी पुढचा प्रश्न घेईल. ठीक आहे. चला, लाईक अजूनही केलेलं नाही कोणी. अजूनही लाईक केलं नाही. एक लाईक आला की आपण पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊ, कारण लाईक कोणी करत नाही. नाहीतर मी दुसरा 6वीचा प्रश्नपत्रिका सोडवेल. ठीक आहे. माझ्याकडे आता 6वी आणि 7वीचे पेपर आहेत. त्यांचे भरपूर लाईक्स येतात. 5वी, 6वी, 7वीचे. पहिली, दुसरी, तिसरीचे मुलं फार कमी लाईक करतात. आणि आपल्याला नवोदयची प्रिपरेशन करायची आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे. जर करायला हवं मी, कारण तुमचा पण त्याच्यामध्ये फायदाच होणार आहे. ठीक आहे. कारण गणिताची व्यवस्थित आपण प्रश्न उत्तर एक्सप्लेन करत असतो. कोणीही करत नाहीये. चला पुढचा करू आपण. सरळ रूप द्यायचं होतं याला. तर ह्या दोघाचा जर भागाकार केला तर ह्या दोघाचा भागाकार ब्रॅकेटचा 22 येतं. ठीक आहे. ह्या दोघाचा 22चा वर्गच आहे 484. मग इथे काहीच नसलं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते. अधिक 21 भागिले 11, 121 भागिले 11 त्याचं उत्तर येईल तुम्हाला 11च उत्तर येईल. 11चा वर्ग 121 आहे. 102 ला 17 न भागितलं, पहिले भागाकार करायचा असतो, तर त्याचं उत्तर येते 6. मग आता याला सोडवायचं आहे. पहिले गुणाकार करा. 66 अधिक 11 वजा 6, 77 वजा 6 याचं उत्तर येते 71 उत्तर येते. ठीक आहे. कोणाकोणाचं आलं ते सांगा बरं. उत्तर 71 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर येईल याचं. कोणाकोणाचे उत्तर आले, कोणाचेच उत्तर बरोबर आलेले नाही वाटतं इथे. चला, आपल्याला ह्या स्टारच्या जागी आपल्याला एकच अंक असून त्यांची स्थानिक किमतीतील फरक आपल्याला एवढा सांगितला. इथे आणि इथे स्टार मार्क आहे. तर कोणती संख्या लिहू म्हणजे आपल्याला, तर आपल्याला इथे मला वाटतं 8 हा अंक लिहिला, कारण इथे 8 इथे 8.
शेवटी 2 आहेत, हे की नाही? 80 चला, पुढचा प्रश्न आहे आपला. स्टारच्या जागी कोणता अंक घेतला असता त्या संख्येला 8 ने निशेष भाग जाईल? पहा, शेवटच्या 3 संख्याला जर 8 न भाग जात असेल तर त्या संख्येला भाग जातो. तर जर आपण इथे 2 हा अंक ठेवला तर 24 नाही, हा नाही. 6 अंक ठेवला, चला एक, तर मग त्याला 8 न पूर्ण भाग जातो. ठीक आहे. या स्टारच्या जागी जर तुम्ही 6 ठेवले तर त्याला 8 न पूर्ण भाग जातो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण जर रूप दिले याला, तर याचं उत्तर आहे ते आपल्याला पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे त्याचं. पर्याय क्रमांक 2 उत्तर. याच्या डिटेलमध्ये आपण उत्तर पाहणारच आहोत. समभुज चौकोनाची परिमिती आहे, तर त्या समभुज चौकोनाच्या बाजूची लांबी किती आहे? तर परिमिती मग याची जर लांबी पाहिली आपण तर ती येणार 23 येणार आहे. ठीक आहे, 23 याचं उत्तर आहे. 9/1/4 3/1/2. 9/1/4 3/1/2 तर डझन, तर किती डझन होणार? म्हणजे 12 डझन. आणि 12 डझन म्हणजे 144 होणार हे. आणि हे 3 आहेत आणि हे 6 आहेत. 3 आणि 6 9. 144 9 153 येणार. 153 हे पर्याय क्रमांक आपल्याला 3 चं उत्तर आहे. भागाकार करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो, तर इथं जर पाहिलं तर इथं दशांश नंतर 3 अंक आहे, इथं दशांश नंतर 2 अंक आहेत. आणि त्यामुळे याचं उत्तर आपण, एकच मिनिट, याचं उत्तर मी काढून ठेवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर 2.7 उत्तर आहे. याचं उत्तर जे आहे ते 2.7 उत्तर येते तुम्ही भागाकार केला तर.
त्याच्यानंतर पुढचं जर उत्तर पाहिलं आपण ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि याच्यानं भागायचं होतं. याचं उत्तर होतं 16 गुणिले 96 उत्तर येते. याचं 96 हे पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे याचं. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तर 211 25 मिळवले. 25 मिळवल्याच्या नंतर इथं 36 आणि इथं 49 मिळवले. 236 अधिक इथं 272 हा अंक येईल विद्यार्थी मित्र. 272 अंक हे उत्तर आहे. हे चुकीचे उत्तर आहे. 94, 96, 144 आणि 192 यांचा आपल्याला मसावी काढायचा होता. तर मसावी 96 चे अवयव जर पाहिले आपण 2, 32, 32 याला 32 न भाग जातो का? 32 तर उत्तर येणार नाही याचं. 96. याचं उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो 16 उत्तर होतं याचं. 16 उत्तर. ठीक आहे, मसावी त्याचा 16 येतो. 30 ते 60 यांच्यामधील मूळ संख्यांची बेरीज करायची होती. ते 30 ते 60 मधल्या मूळ संख्या आहेत. 31, 37, 41, 43, 47, 53 आणि 59 ह्या सर्वांची जर बेरीज केली 12 आणि 7 19, 20, 21, 22, 23, 30 आणि 31 अच्छाले 3, 3, 6, 3 त्रिक 9, 9, 4, 13, 4, 17, 17, 21 आणि 31 याचं उत्तर 311 होतं विद्यार्थी मित्रांनो. 311 हे उत्तर आपलं राहील. त्याच्यानंतर आपण पुढचा जर प्रश्न पाहिला, याचा भागाकार केला 22 7 84 याचा भागाकार येईल गुणिले 3 अधिक ह्याचा भागाकार केला तर पहा पहिले भागाकार करायचा कौन सोडवायचा. ठीक आहे, 17 इथे याचा भागाकार वजा ह्या दोघांचा भागाकार केला 768, 768 मी आधीच थोडेसे करून ठेवले होते बाजूला. याचं 32 येते. मग ह्या दोघांची बेरीज केली 21 अधिक 17 वजा 32 या दोघांचं उत्तर येते 68 वजा 32 38 वजा 32 उत्तर येते 6. उत्तर हे 6 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. कोणत्या संख्येतून वजा केले तर उत्तर एवढं येईल. तर ह्या दोघांची जर बेरीज केली असती तर याचं उत्तर तुम्हाला आलं असतं. 98,764 अधिक 169 268 2,68,169 2,68,000 हे त्याचं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला 96 सेंटीमीटरचे रूपांतर मीटरमध्ये करायचं होतं. तर त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. अशी लहानात लहान संख्या शोधा ज्या संख्येला 45 किंवा 75 भागले असता बाकी 9 उरते. तर लहानात लहान संख्या पाहिजे. 45 आणि 75 न भागितलं तर 9 जायला पाहिजे. तर ती ह्या दोन पैकीच आहे विद्यार्थी मित्रांनो. ते 234 भागिले
तेच उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. ठीक आहे. समभुज चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज किती असते? कोणत्याही चौ सम सर्व कोनाच्या मापाची पहा चौकोनाच्या कोणत्याही चौकोन असेल त्याच्या सर्व चौकोनाच्या मापाची बेरीज असते 360. कोणताही प्रकारचा चौकोन असू द्या. ठीक आहे. चला 1 हे तर याचं उत्तर आपल्याला पहा. इथं 9 इथं पहा हे 15च्या पाढ्यात 9व्या नंबरला येतात. तर इथं 99 इथं इथं 99 हवे होते. ठीक आहे. तर वायच्या जागी आपल्याला किती होणार? तर इथं 77 आहे. तर इथं 7 न गुणले याला 7 न गुणू याला पण 7 न गुणू तर 105 येतात. इथं 99 100 जागी 99 आणि वायच्या जागी 100 हे उत्तर त्याचं राहणार आहे विद्यार्थी. पुढचं प्रश्न त्याचं उत्तर आपण पाहू. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपली पुढच्या वेळेस नवोदयची परीक्षा आहे आणि नक्कीच आपण तुम्हाला मदत करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचा पूर्णपणे तुम्हाला ज्या पण शंका आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. 12 तास 42 मिनिटे 16 सेकंद यामधून का वजा केले तर उत्तर 8 तास 50 मिनिटे आणि 26 सेकंद येईल. तर ह्या दोघांची जर बेरीज जर तुम्ही केली तर त्याचं उत्तर येते 16 सेकंदमध्ये हे मिळवले 26 सेकंद तर 52 यायला पाहिजे आहे की नाही? 52 ते कुठेच दिसत नाही आहे की नाही? मधून काय वजा केले याच्यामधून काय वजा केले ते एवढं उत्तर यायला पाहिजे. हे वजाबाकीच करा आहे की नाही? ह्याच्यातून हे वजा करा. 26 मधून 16 गेले. 26 16 मधून 26 गेले. 50 सेकंद उरायला पाहिजे. इथं उत्तर नसणार आहे. याचं उत्तर आपण करूनच पाहू आहे की नाही? तुम्हाला करूनच दाखवेल याचं उत्तर. बघा 12 42 मिनिटे 16 सेकंद हे 8 तास पहा ह्याला वजा केला तरी चालते ऑटोमॅटिकली उत्तर येऊन जाईल. पन्नास मिनिटे आणि 26 सेकंद आता ह्याच्यातला एक कमी केला हे 16चे झाले 76 हे 0 हे 50 हा एक ह्याच्यातला आपण एक कमी केला तर हे 4चे झाले 10 झाले का विद्यार्थी मित्रांनो कारण 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. सर इतिहास 6वीची उत्तरपत्रिका हो नक्की त्याच्यानंतरची उत्तरपत्रिका येता 6वीचीच राहील कारण 5वीच्या खूप कमी विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहे. दुसरी तिसरी केली आता 6वी. व्हिडिओला लाईक करा कृपया व्हिडिओला लाईक करा. 10 मधून 5 गेले 5 8 हे त्यातला 11 मधून 8 गेले 3 उतरले 3 तास 51 मिनिट 50 51 मिनिट 50 सेकंद हे उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला पुढचं धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. एका बॉक्समध्ये 42% आहे अशा प्रकारे 87 बॉक्समध्ये किती असेल तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा होता. ह्या दोघांचा गुणाकार केला असता तुम्हाला उत्तर आलं असतं. थांबा विद्यार्थी मित्रांनो 42 गुणिले 87 3654 उत्तर आला. 3654 हे उत्तर पर्याय क्रमांक हे नसून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. सात x अधिक 7 ही संख्या सम संख्या आहे तर त्या संख्येच्या लगतची अगोदरची विषम संख्या कोणती? तर लगतची अगोदरची म्हणलं तर आपल्याला ही समसंख्या आहे आणि अगोदरची विषम संख्या म्हणजे 1 वजा केला तर विषम संख्या येते. अगोदरची म्हणलं तर मागलची तर ही संख्या त्याचा पर्याय क्रमांक 1 राहणार आहे.
जर एक संख्या 6/11चा भाग असेल तर ती संख्या कोणती? मग याचं काय करायचं होतं तुम्हाला? याचं उत्तर करताना आपल्याला काळजी घ्यायची होती. अतिशय सोपं असं उत्तर आहे 780. याचं रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा होता. 11 गुणिले 6 करायचे होते. 6 एक 6, 6 एक 6, उरला 1, 6 त्रिक 18, हा 0. म्हणजे आपल्याला 130 गुणिले 11 केलं तर 0, 130 आणि 130, 0, 3, 4, 1, 1430 असं उत्तर याचं होतं. 1430 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या होती? तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला इथे ह्या दोघांचा फरक 12चा आहे, ह्या दोघांचा फरक 13चा आहे, ह्या दोघांचा फरक 14चा असणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, कितीचा आहे पहा. हे 12 कमी केले, 13 कमी केले, 14 कमी करू, 14 कमी करू म्हणलं तर 53 मधून 14 गेले, 39 येतील, हे की नाही? काहीतरी प्रश्नामध्ये इथं चुकीचं दिसतंय हा विद्यार्थी मित्रांनो. 5, 6, 7, 5, 4, 6, 1 न कमी होते हे. 56, 55, 54, 53, 52. म्हणजे इथं 54 पाहिजे होतं, 55, इथे 54 पाहिजे होते. आणि ही 6, 4, 3, 4, 6, 6, 4, 6, 4, 6. म्हणजे इथं काय पाहिजे होते? 6, 4, 3, 3, 6, 4. नाही, काहीतरी प्रश्नामध्ये थोडंसं मला थोडासा डाऊट वाटतंय. हा एखादा प्रश्न चुकीचा असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर ह्याच्या आधीची संख्या हे अजून एकदा पाहू. हे 8 न कमी आहे का? 12 न कमी आहे. त्याच्यानंतर हे 11 ने कमी आहे, 10 न कमी पाहिजे. 10 न कमी पाहिजे म्हणजे 43. 543 हे उत्तर मला तरी वाटते 543 उत्तर आहे. तुमच्याकडे डायरेक्ट उत्तर सूची नाही का? नाही, डायरेक्ट उत्तर सूची नाही आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्न करून पाहावा लागणार आहे. ठीक आहे. शीतल शीतल नाही, आता ह्याची सूची तर कोणी आत्ताच येत नाही अधिकारी. आपण सगळं उत्तर करून पाहतो आणि सांगतोय. ठीक आहे. प्रत्येक उत्तराचं प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट उत्तर सूची ती तुम्हाला अधिकारिक वेबसाईटवरच येईल आणि त्यांचं येत नसतं. डायरेक्ट पास किंवा नापास किंवा मार्कच येत असतात. धन्यवाद लाईक केल्याबद्दल व्हिडिओला. शीतल महाडिक कोणत्या गाव? आपलं प्रत्येकानं आपल्या गावाचं नाव आणि सिटीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. जेणेकरून बऱ्याच कुठून भरपूर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून परीक्षा दिलेली असते. म्हणजे आपल्याला पण आनंद होतो की बाबा वेगवेगळ्या जागेवरून आपल्या व्हिडिओ पाहतायत बरेचसे जण. आणि मार्क किती पडतील अंदाजा ते पण सांगायचे. चल, एका बॉल पेनची किंमत आता माझा व्हिडिओ झाल्याच्या नंतर किती याचे प्रश्न उत्तर पाहायचे, किती बरोबर आले, किती चुकले आणि त्यानुसार आपल्याला मार्क टाकायचे. एका बॉलची पेनची किंमत आहे तर 16 बॉल पेनची किती? इथे फक्त गुणाकार करायचा होता, दशांशचा गुणाकार होता. दशांशचा गुणाकार करताना लगेच सांगतो मी तुम्हाला याचं उत्तर होतं 1004 उत्तर होतं. 1004 हे पर्याय क्रमांक 3चं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं. त्याच्यानंतर आपल्याला हे प्रश्न सोडवायचा होता. बॉडमॉस नुसार होता. हे कंची भागवे. ठीक आहे. फक्त एकच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये मेसेज करत आहे, बाकी कोणीही करत नाही. या पहा, हे ब्रॅकेट सोडवलं तर याचं उत्तर 8 येते गुणिले 2. वजा हे ब्रॅकेट सोडवलं तर 9 उत्तर येते, हे की नाही, गुणिले 3. 16 8च येते ना, 16 8 144. त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह हे भागाकार केले तर याचं 5 उत्तर येते गुणिले 6.
मग ह्या दोघांचा गुणाकार केला 16, ह्या दोघांचा गुणाकार केला 27, ह्या दोघांचा गुणाकार केला 30. ह्या दोघांची पहिले बेरीज करायची 16 अधिक 30 वजा 27 असं करायचं असते. ह्या दोघांचा बेरीज 56 वजा 27, 56 वजा 27 केले तर तुमचं उत्तर 29 उत्तर आहे. ठीक आहे, 29 उत्तर हे तुम्हाला पर्याय क्रमांक 29 येईल का 19 येईल? एक मिनिट अजून आपण एकदा करून पाहू, त्याचं पर्यायामध्ये दिसतच नाही आहे. ठीक आहे, अजून एक वेळेस उत्तर करून पाहूत आपण. ह्या दोघांचा भागाकार 9च्या पाड्यात 72 8 नंबरला येतात गुणिले 2 वजा ह्या दोघांचा भागाकार येतो 9 गुणिले 3 अधिक ह्या दोघांचा भागाकार 5 येतो गुणिले 6. आता ह्या दोघांची बेरीज 16 येते, वजाबाकी केली तर 27 येतात, गुणाकार केला तर 30 येतात. ह्या दोघांची बेरीज करायची 16 अधिक 30 वजा 27, 16 अधिक 30 येतात 46 वजा 27, उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो 19 उत्तर येईल. 19 उत्तर हे पर्याय क्रमांक 1 चे उत्तर आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी करून दाखवत आहे, नंतर फटाफट उत्तर होतील, कारण बाकीचे उत्तर एवढे आपल्याला विचार करायची गरज पडणार नाही. एका त्रिकोणाचा पाया 24 आहे, उंची आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे होते. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, याला 9 करू. ठीक आहे, 24 गुणिले 9, 9 चोक 36, 7 3, 9 दुने 18 आणि 3 21, 216 उत्तर पाहिजे होतं याचं. 216 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आहे. 216 हे पर्याय क्रमांक 3. सर 5वीची उत्तरपत्रिका टाका. 5वीचा अजून पेपर माझ्याकडे आलेले नाही. अमृता BDS उद्यापर्यंत, नाही तर रात्री माझ्याकडे 9 9:30ला येईल, किंवा उद्यापर्यंत मी 5वीचा पेपर टाकेल. माझ्याकडे पेपर नाहीये. 6वीचा 7वीचा आहे माझ्याकडे. 5वीचा सध्या अवेलेबल नाही आहे, पण नक्कीच उद्यापर्यंत मी तुम्हाला त्याचे पण उत्तर टाकून देईल. त्यानंतर 2 संख्याचा लसावी आहे, त्यांचा मसावी आहे, त्यापैकी एक संख्या आहे तर दुसरी संख्या काय? तर काय करायचं असतं, हे अतिशय सोपं आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये येतं हे. तर 720 गुणिले 10 भागिले त्याच्यातली एक संख्या किती आहे त्याच्याने त्याला भागाकार करायचा. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 9 1 9, 9 8 72 आणि हा शून्य. तर दुसरी संख्या 90 असणार आहे. दुसरी संख्या 80 असणार आहे दुसरी संख्या. तर ही नसून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. क्विंटल म्हणजे किती किलोग्राम? 1 क्विंटल म्हणजे आपल्याला माहिती आहे 100 किलोग्राम. तर इथे उत्तर येईल हे पर्याय क्रमांक 3 741 किलोग्राम. BDS ची उत्तरपत्रिका हा टाकूत आपण. 2 पहा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब फार कमी जण करता येतात. व्हिडिओला लाईक करा. लाईक फक्त 2च आलेले आहेत आपल्या व्हिडिओला आतापर्यंत तरी, लाईव्ह क्लासेसमध्ये. लाईव्ह क्लासच्या नंतर पण येतीलच अशी अपेक्षा करू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच मी नवोदय परीक्षेमध्ये पुढच्या वर्षीच्या नक्कीच भरपूर मदत करणार आहे, किंवा मदत करण्याचा प्रयत्न माझा नक्कीच राहणार आहे. तर 5वी BDSची पण आपण उत्तरपत्रिका टाकण्याचा नक्कीच, आज जर झालं तर आजच टाकूत, नाही तर उद्या नक्कीच. उद्या 100% तुमचं 5वी ची परीक्षा राहणार आहे. उत्तरपत्रिका नक्कीच मी टाकेल, काय उत्तर असतील ते. हे अंक एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करावं. 10 सहस्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोणता आहे? याच्यापैकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या करायची. म्हणजे याचा अंक लहानात लहान संख्या 2 0, त्याच्यानंतर 5 6 7 आणि 8. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000च्या स्थानी 0 आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर 0 आहे. 5 नसून याचं उत्तर 0 आहे. 1 2 3 4 5 6 आहे. चला ठीक. पुढचं सरळ रूप द्यायचं होतं. पहा, हे सरळ रूप देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची होती. अतिशय सोपे असे प्रश्न उत्तर होते याचे, काही अवघड नव्हते. 24 भागिले 35, 24 भागिले 35
हे भागाकार असेल तर त्याला गुणाकारामध्ये रूपांतरित करायचे ते. हे भागाकाराचं गुणाकारामध्ये करताना वरचे छेद होतो अंश, अंश होतो छेद आणि ह्या दशाला तसा ठेवायचा होता. ठीक आहे. आता याला सरळ रूप दिल्याच्या नंतर याचं उत्तर करायचं होतं. तर याला आपल्याला 3 न भाग दिला, याला 3 न भाग दिला 24 येतं. याला 8 एका 8, 8 चोम 32. हे की नाही? त्याच्यानंतर याला 7 न जातो 3 येतात. याला 7 न गेले 5 येतात. हे 5 हे 5 कटले. उरले वरी 3 आणि खाली 4. 304 उरले. 304 उत्तर आपल्याला 304 हे पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आहे. 76 या संख्येच्या एकूण किती विभाजक आहे? म्हणजे सॉरी 36 या संख्येचे 36 ला कशा-कशाने भाग जातो? तर 36 ला 1 न, 2 न, 3 न, 4 न, 6 न जातो, 9 न जातो 36 ला, 12 न जातो आणि 36 ला फक्त 36 न जातो. आणि 18 न पण जातो 36 ला. ठीक आहे. 18 आणि 36. तर एकूण किती विभाजक झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एकूण 9 विभाजक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आणि येणाऱ्या नक्कीच मी तुमचं माझ्याकडून जेवढं होईल तेवढे मदत करण्याची पुढच्या वर्षीच्या नवोदय परीक्षेमध्ये नक्कीच प्रयत्न करेल. रिम म्हणजे किती? आता रिम म्हणजे किती कागद राहतात ते तुम्हाला माहीत असायला हवं. रिम म्हणजे 144 कागद राहतात. एक रिम म्हणजे एकच मिनिट हां, 1 मिनिट मी कन्फर्म सांगतो तुम्हाला. एक रिम मध्ये मला वाटते एक रिम मध्ये 516 कागद राहतात. 516 516 अशा 4 रिम आहेत. 16 चोक 64 आणि 16 पंचे 20 आणि आपल्याला 1/4 1/4 म्हणलं तर आपल्याला 516 129. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर एकाच मिनिटात सांगतो तुम्हाला. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2040. याचं उत्तर आहे एक रिम बरोबर 480. तर आपल्याला 4.25 ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. त्याचं उत्तर येते 2040 उत्तर येते. 2040 उत्तर येते. पुढील पैकी संख्या कोणती? पुढील संख्या कोणती? म्हणजे याच्या पुढील येणारी संख्या कोणती? इथं पहा पहा याच्यामध्ये फरक जर पाहिला याचा पहिले फरक पाहूत आपण. या दोघांचा फरक 346 मधून 219 वजा केले 7, 2, 1. 127 चा फरक आहे. ह्या दोघांचा फरक किती आहे? तो जर पाहिला आपण 21, 34, 51, 17 इथे 13, 17, 6
पहा हे संख्या, याचं उत्तर थोडस वेळ घेतोय याचं उत्तर. ठीक आहे, वेळ घेतोय. पाहूत आपण याचं उत्तर काढूत आपण. या दोघांचा फरक आहे 127चा. या दोघांचा फरक 169चा आहे. ह्या दोघातला फरक पहा, असा फरक काढून आपण पाहू शकतो. नंतर वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. ठीक आहे, 2, 3, 5, 7, मग 3 न वाढली हे ना, इथं पण 3 न वाढल, 13 येईल आहे की नाही. इथं 19, 46, 15, मग हे नाही ताळमेळ बसत. ह्या 732 मधून 515 वजा केले, 217चा फरक येतो. त्याच्यानंतर 90, हे 45चा फरक आहे का बघू. त्याच्यानंतर 1003 वजा 732, तर 271चा फरक येतो. अजून ह्या दोघातला फरक पाहिला, थोडंसं इथं होत नाही. आपण पुन्हाच्या कधी एखाद्या व्हिडिओमध्ये पाहू त्याचं उत्तर काय आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. आता जर आपण पाहिलं रेखांकित भाग इथून एवढा 60 आहे आणि हे 20च आहे की नाही. हे 20 म्हणजे हे पण 20 असणार आहे, हे पण 20 असणार आहे. तर जर 20 आणि हे 3 मीटर म्हणतं इकडे, हे 20 मीटर, हे 3 मीटर. 3 मीटर गुणिले 60 हे की नाही, 3 मीटर गुणिले 60, 3 गुणिले 60 येणार 180. 180, 3 गुणिले 20, 60 येतं. या दोघांचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर 3 गुणिले 20 हे की नाही, तर 240 येते. त्याच्यातलं आपण हे 9 वजा केले तर 231 उत्तर येईल याचं. 231 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. पहा, थोडा वेळ घेते, बीडीएस आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर पुन्हा देईलच तुम्हाला उत्तर. ठीक आहे, 9, 6, 5, 2, 3. आता हे ताळमेळ बसत नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर मी नंतर देणार आहे. 27 विमान तिकिटाची किंमत आपल्याला असेल तर एका विमान तिकीट आहे. ह्या दोघांचा फक्त भागाकार करायचा होता विद्यार्थी मित्रांनो. तर याचा भागाकार मी लगेच तुम्हाला करून सांगतो. 42, 4,21,000, 21,848, 15,624 याचं उत्तर होतं. 15,624 याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्राची आपल्या पगारापैकी 204 बचत करते. तिच्या प्रत्येक महिन्याला बचत 4,200 असेल तर तिच्या पगार किती असेल. तर काय करायचं होतं आपल्याला, याचा रेसिप्रोकल करायचं होतं. रेसिप्रोकल म्हणजे याचा काय करायचं, गुणाकार व्यस्त करायचा होता. म्हणजेच आपल्याला काय करायचं होतं, 4,200 4,200 गुणिले 7 भागिले 2 करायचं होतं. तर 2100 आलं. 2100 गुणिले 7, 2100 गुणिले 7, 007, 7 दोन्ही 14. तिची पगार 14,700 असावी, हे त्याचं उत्तर होतं. 14,700 हे पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. ठीक आहे, हे नसणार. मिनिटाचे तासात आणि मिनिटात रूपांतर करायचे. तर 12 तास आणि उरलेले 14 मिनिटं राहतील इथे. 12 तास 14 मिनिटं आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटेल. त्याच्यानंतर याला बॉडमॉस नुसार करायचं होतं. पहिले गुणाकार ह्या दोघांचा करायचा, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, मग बेरीज करायची होती. तर याचं उत्तर करूत आपण.
एकाच मिनिटात सांगतो विद्यार्थी मित्रांनो. बघा इथं 684, इथं 684, इथं 600. मग 121 अधिक 38 करायचे, वजा एकूण हे करायचे होते 59 आणि मग त्याला 684 ना तुम्हाला गुणायचं होतं. म्हणजे जास्त काही करायची गरज नव्हती. याचं उत्तर तुम्हाला 67,032 उत्तर आलं असतं. 67. एक मिनिट पुन्हा एकदा करून पाहू कुठेतरी कॅल्क्युलेशन मध्ये. 121 गुणिले अधिक 38 वजा 59. 100 आला असतं. 100 गुणिले हे केले असते एवढे, तर हे 68,400 उत्तर आलं असतं विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपं होतं याचं उत्तर. ठीक आहे, 68,400 उत्तर आलं. त्याच्यानंतर पुढचं प्रश्न आहे, 9.2 टन बटाटे पोत्यामध्ये भरायचे आहेत. एका पोत्यात 40 किलो बसतात, तर आपल्याला एकूण किती पोते लागले असते? तर भागाकार करायचा होता. 9.2 म्हणजे 902 902 किलो आपला जो आहे 900 9020 भागिले 40 करायचे होते. यात आपल्याला याचं उत्तर आलं असतं 9200 भागिले 40 केलं तर आपलं उत्तर 230 आलं असतं. त्याच्यानंतर पुढचं खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक. मग आपण याचा भागाकार करून पाहिला असता सर्वाचा, आणि जर पाहिलं असेल 3चा फरक आहे, इथं पण 3चा, पण ही सर्वात मोठी संख्या तुम्हाला आलेली असते. त्याच्यानंतर आपल्याला 7 आणि 4 या अंकाचे स्थानिक किमतीतील बेरीज. 7ची किंमत इथे 7,000 आहे आणि 4ची किंमत आहे 400. मग 70,400 ही किंमत त्याची आपल्याला येऊन जाईल. या कोणाच्या पूरक कोणाचे माप किती? आता पूरक कोण राहते, कोटी कोण आणि पूरक कोण 180 मापाचा राहतो. ठीक आहे, 180 मधून आपल्याला वजा करायचे होते 62.5 वजा करायचे. इथं पॉईंट घ्यायचा होता, नसला याला जात त्याला 79 करायची होती, ते घ्यायचे होते, तर 5 आले असते. 7 1 आणि 1 117.5 उत्तर आलं असतं. 117 आपल्याला हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. सर जा इंग्लिशला. हो तेच, इंग्लिश मराठी एकच असतं. इंग्लिश आणि मराठी एकच असतं. ठीक आहे, फक्त प्रश्न उत्तर फक्त मराठीमध्ये हे इंग्लिशमध्ये आहे तुम्हाला. फक्त प्रश्नाचा क्रमांक मागे पुढे असू शकतो, कारण हा सेट कोणता आहे, बहुतेक याचा सेट काही नाही आहे ना. तर तुम्हाला तोच इंग्लिशमध्ये तेच प्रश्न असतील, मराठीमध्ये जे आहेत ते इंग्लिशमध्ये असतील. प्रदीप मोहितेचं मेसेज आलेला. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक फार कमी जण करत आहेत. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने निशेष भाग जातो? तर याला प्रत्येकाला जर तुम्ही करून पाहिलं 11ने निशेष भाग, तर करूनच पाहायचं होतं. एक असं याची टेक्निक पण आहे, पण आपण करून पाहिलं असतं तर चांगलं झालं असतं. ठीक आहे. तर याचं उत्तर मी जास्त अवघड नव्हते हे. निशेष भाग म्हणजे शेवटी शून्य यायला पाहिजे होतं. याला तर जात नव्हता. 39 ही दुसऱ्या नंबरची संख्या तुम्हाला आली असते. याला 11ने निशेष भाग म्हणजे शेवटी शून्य आला असता. ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओला लाईक आले, लाईक केल्याच्या नंतर कृपया हाईप हे बटन जर आलं ना, त्याला हाईप पण करा व्हिडिओला. कृपया करून तेवढं काम करायचं. हाईप ला पण प्रेस करायचा. लाईक तर कराच, पण हाईप पण करा. समजत आहे का? काही डाऊट असेल तर उत्तर तुम्ही आपले मार्क टाकायचे का कमेंट बॉक्समध्ये मार्क टाकायचे. आपला जिल्ह्याचं नाव टाकायचं, जिल्ह्याचं नाव आणि आपले मार्क टाकायचे. ठीक आहे, म्हणजे कुठून कुठून पाहतात ते मला पण
कळायला आनंद होईल मला, की कोण कुठून कुठून पाहते आणि आपले मार्क टाकायचे, आपले नाव पण टाकायचे स्वतःच. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. ह्या दोघांची पहिले बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची होती. ह्या दोघांची आधी बेरीज करायची, ही बेरीज नाही करायची आपल्याला. हे आणि हे ह्या दोघांची बेरीज करायची आपल्याला. ठीक आहे. 2,63,941 अधिक आपण हे केलं असतं 1,03,682 तर त्याची बेरीज झालेली असते 3,67,623. त्याच्यातून आपण 2,75,664 वजा केले असते तर 91,959 हे उत्तर आलं असतं. 91,959. सॉरी 59 का 69? कुठे उत्तर चुकतंय का माझं? एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. अजून एकदा करून पाहू. 2,63,941 2,75,624. 91,091 याचं उत्तर आहे 91,959. आता इथं पर्यायामध्ये नाहीच आहे कुठेच, उत्तर कुठेच नाही आहे याचं उत्तर. ठीक आहे. सर बीडीएस पेपरला इंग्लिशचा आणि मराठीचा पेपर सेम असतो का? आता मी इंग्लिशचा पेपर तर नाही घेतला, माझा जो मराठीचा पेपर आहे तुम्हीच पहा याच्यातले किती उत्तर इंग्लिशच्या याच्यामध्ये पण आहे आणि मला सांगा. मला तर वाटतं की दोघांचे पेपर एकसारखेच असतात. ठीक आहे. याचं उत्तर एवढं आहे पण इथे नाही आहे. मला वाटते पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं योग्य असावं. कारण थोडी प्रिंट मिस्टेक झालेली असावी आणि त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असू शकतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे. सगळ्यांचा छेद समान आहे. मग ह्या दोघांची बेरीज करायची 22 वजा 18 4/23 याचं उत्तर आहे. याचं उत्तर आहे 4/23 उत्तर आहे. ठीक आहे. किती उत्तर बरोबर आले मला सांगायचं. ज्याचे उत्तर बरोबर आले त्यांनी सांगायचं आहे. किती मार्क भेटणार ते पण सांगायचं आहे. एका चौरसाची परिमिती 48 आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे त्याची बाजू 12 असेल. 12 गुणिले 12 144 असेल त्याचं उत्तर. ठीक आहे. हे नसणार. चला आता बुद्धिमत्ता आपला भाग सुरू होईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावायची आहेत. त्यापैकी 5 लांबी रस्त्याची लांबी 5 किमी असेल. दोन्ही लगतच्या झाडामधील अंतर 50 मीटर असेल तर किती झाडे लागतील? तर मला याचं उत्तर हे बघा, हे 5,000 मीटर येते. म्हणजे इकडून 1,000 इकडून 1,000. एकच मिनिट हा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर करू आपण. 1,000 भागिले 100 50. याचं उत्तर येते 20. वीस आणि 20 40 आणि 2 42 लागायला पाहिजे. हा याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे हा विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. चला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? आता इथे पण सिरीजच आहे. 10 न वाढलं, 11 न वाढलं, हे 10 न वाढलं, 11 न वाढलं, 11च्या नंतर 13 न वाढलं, मग 6 न वाढलं. आता इथं कुठं ताळमेळच बसत नाही. हे कोणतं? हे 11 न वाढलं, मग हे पण 11 न वाढलं, 21 न वाढलं, हे की नाही? हे 34 न वाढलं. आता कुठं ताळमेळच होत नाही याचा, हे की नाही? तर असे प्रश्न थोडंसं मुश्किलच असतात सोडवायला. हे 10चा फरक आहे, 11चा फरक आहे, त्याच्यानंतर 13चा फरक आहे, 13च्या नंतर 16चा फरक आहे, हे की नाही?
पहा 10चा आहे, 11चा आहे, 13चा आहे, 16चा आहे. म्हणजे इथं 1 वाढला, इथं 2 वाढले, इथं 3 वाढले, इथे 4. म्हणजे 20चा फरक यायला पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला ह्यापैकी नाहीच हे उत्तर येईल इथं. ह्यापैकी नाही हे उत्तर येणार. ठीक आहे. पुढचं प्रश्न घेऊत आपण. ही अक्षरे योग्य क्रमाने लावून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यातील त्या शब्दातील चौथे अक्षर काय? डॉक्टर. डॉक्टर हे शब्द तयार होतो. डॉक्टर. चौथ्या क्रमांकाला टी अक्षर येईल. चौथ्या क्रमाला टी अक्षर येईल. सुप्रिया विनयपेक्षा जास्त पण रक्षितापेक्षा कमी गुण मिळवले. ओके, इथं आपण सुप्रियाला विनयपेक्षा जास्त भेटले. म्हणजे सुप्रियाला आपण यश देऊ, विनयपेक्षा जास्त आहेत तिला. विनयला बी देऊ. रक्षितापेक्षा आर देऊ. रक्षिताला जास्त आहे. तृप्तीला रक्षितापेक्षा जास्त गुण आहे. टी, इथं टी आहे. पण संस्कृतीपेक्षा कमी आहे. संस्कृतीला येस. तर मयुरीला संस्कृतीपेक्षा जास्त गुण मिळाले. तर सर्वात जास्त गुण कोणाला आहे? तर मयुरीला हे सर्वात जास्त असेल. इथं मयुरी उत्तर असेल. ठीक आहे. गटात न बसणारे. गटात न बसणारा फुफ्फुस, स्वादपिंड, हात, वक्र. आता हात हा गटात न बसणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य लिहायचे. सूक्ष्म भव्य धारदार बोथट याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढं याचं उत्तर पाण्याची आकृती काढायची होती. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 58 या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला काय विचारलं? सांकेतिक भाषामध्ये अंकाऐवजी चिन्हाचा वापर केला तर भाषेत 5907 कसे लिहिता येईल? आता 5ला बघितलं तर प्लस वाला देतात, है की नाही? प्लस वाला इथे हे आहे, इथं 2 आहे प्लस वाले. त्याच्यानंतर 9 हा अंकाला बघा इथे डॉट आहे. मग हा उत्तर त्याचा बरोबर आहे. ठीक आहे, इथे नाही आहे, हे की नाही? इथे गडद आहे. त्याच्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक. मुलांच्या रांगेत नैना डावीकडून 14वी आहे. रम्या ही उजवीकडून 21वी आहे. जर त्या दोघांमध्ये 28 मुली असतील तर त्या रांगेत मधल्या मुलीचा क्रमांक किती? पहा, ही 14वी आहे इकडे, म्हणजे इकडे 13 असतील पहिले. ठीक आहे, पहा व्यवस्थित समजून घ्यायचं. ही नैना 13 आहे, न 13 आहे, म्हणजे इकडे 12 14वी आहे, म्हणजे इकडे 13 असतील. उजवीकडे 21 आहे, म्हणजे ही इकडे 20 असतील. त्याच्यानंतर र चा नंबर येणार. आणि ह्या दोघांमध्ये 28 जोन आहेत. ठीक आहे, मग हे किती जोन झाले? 20 आणि 28 48 झाले. 48 मध्ये 13 मिळवले 61 झाले. 61 मध्ये 2 मिळवले 63 झाले. हे 2 मिळवावे लागतील ना आपल्याला. 63 म्हणजे इकडे 32 इकडे 32, नाही सॉरी, इकडे 31 इकडे 31. मग 32वा नंबर तर मधातल्या याचा असेल, तर 32वा असेल तो. 32वा दोन्हीकडून पाहिलं तर 32वा नंबर येईल ते. 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे, याचा आपल्याला आरशातली प्रतिमा काढायची होती, ती की पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काढायचं होतं, तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला पर्याय क्रमांक आर इथलचा इकडे गेला, सी च्या जागी बी आलं, हे जी इकडचं इकडे जाईल, जी तर नाहीच इथे. आरच्या नंतर टी कितव्या नंबरला येते पाहिलं इथं. आरच्या नंतर टी दुसऱ्या नंबरला येते. तर जीच्या नंतर दुसऱ्या नंबरला आय न सुरुवात व्हायला पाहिजे. तर हे नाही आहे उत्तर.
त्याच्यानंतर सीच्या नंतर बी म्हणजे याच्या आधीच आहे एम एन, एमच्या आधीचा आहे एल, तर नंबर 2 ला एल पाहिजे होता. एल हा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक्स राहू द्या. लाईक नंतर हाईप एक ऑप्शन येते त्याला पण प्रेस करा. हाईप ऑप्शनला पण प्रेस करा. 62 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 63 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पहा एचच्या जागी एच नंबर 2 लागेल आहे ना. एचच्या जागी एन आलं. वायच्या जागी उलट जाऊन बघितलं तर आपल्याला पहा इकडे मागं पुढं केलेलं आहे. ठीक आहे, मागं पुढे केलेलं आहे. एच नंबर 2 ला गेला. मग इथं तर पण एच नंबर 2 ला जाईल आहे की नाही. इथं पण नंबर 2 ला, इथं पण 2. त्याच्यानंतर वाय गेला. वाय कितव्या नंबरला गेला इकडे बघा, 4 नंबरला गेला. 2 नंबर तर 4 नंबरला गेला. इथं 2 नंबरला यू आहे. ते 4 नंबरला गेला का नाही, ते नाही गेला. हे उत्तर नसणार. इथे गेलेलं आहे, इथे गेलेलं आहे, इथे गेलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डी, डी हा गेलेला आहे आपल्याला इकडून 3 नंबरला गेला. त्याच्यामुळे एन हा इकडून 3 नंबरला पाहिजे. इकडून 3 नंबरला एन नाही आहे, हे उत्तर नाही. इकडून 3 नंबरला एन आहे, इथं पण नाही आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारा आपल्याला पाहायचं होता. पहा हे गटात न बसणारे थोडेसे अवघडच असतात आपल्याला उत्तर. ठीक आहे. सर तुमच्याकडे इंग्लिश पेपर असेल तर, माझ्याकडे इंग्लिशमध्ये नाही आहे पेपर. माझ्याकडे इंग्लिशमध्ये नाही. ऑक्युपेशन हा हे आता आहे उत्तर. माझ्याकडे फक्त 7वीचा इंग्लिशमध्ये आहे, बाकी सगळे मराठीमध्ये आहे. 3 27 37चा फरक आहे. इथे पण 37चा फरक आहे. इथं पण 37 आहे. पुढचा 37 न वाढवला. ठीक आहे. 37 न वाढवला तर 4 4 4 मध्ये 37 वाढवा. 1 8 4 481 हा नंबर आहे. 481 तर नाही आहे आपल्याकडे. नाही 37 न नाही वाढला. हे किती वाढला? एक मिनिट आपण पाहू. 364 वजा 227, 327, 3 1 7 1 0. सदतीस ह्या दोघांचा फरक 39चा फरक आहे. ह्या दोघांचा 41चा फरक आहे. मग ह्या दोघांचा 43चा फरक असणार. म्हणजे 444 मध्ये 43 मिळवले तर 784 487 उत्तर येईल. 487 आपल्याला पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑक्युपेशन हा शब्द उलट क्रमाने लिहिला तर शेवटी 5वे अक्षर कोणते? तर शेवटून 5वे अक्षर म्हणजे 1 2 3 4 5. पी हा अक्षर येईल. ठीक आहे. पी हे अक्षर आपल्याला उलट दिशेने लिहिले तर म्हणजे उलट दिशेने इकडच्या साईडने सुरुवातीला एन येईल आणि शेवटच्या म्हणलं तर हे शेवटला अक्षर येतील हे की नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पी. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझी बहीण माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. 5 वर्षापूर्वी माझी बहीण 12 वर्षाची होती. 5 वर्षापूर्वी. आता किती वर्षाची असेल? 17 वर्षाची. 3 वर्षानंतर माझे वय किती असणार? ती 17शी आहे तर मी 23चा असेल. 3 वर्षानंतर मी 26 वर्षाचा होईल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गटात न बसणारा इथं विचारला होता आपल्या. गटात न बसणारा तर ही पहा इथं पहा याच्यात 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5
1, 2, 3 पहा इथं रंगीत अ, रंगवलेले 3 आहेत आणि न रंगवलेले 5 आहेत. इथं पण छायांकित भाग 3 आहे, छायांकित नसलेला 5 आहे. याचं उत्तर इथे छायांकित पण 3 आणि न छायांकित पण 3 आहेत. हे आपलं उत्तर वेगळं पद आहे इथे. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक राहू द्या आणि आपल्या नवोदयच्या प्रिपरेशनसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलला जोडून राहा. ठीक आहे. आणि नक्कीच तुम्हाला जे डाऊट असतील तर ते मी ते डाऊट कंप्लीट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सर 22 फेब्रुवारी 2 चला पुढचं आपण प्रश्न घेऊ. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी शाळेतील घटक चाचणी परीक्षा सुरू झाली आणि त्याचा निकाल महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी 27 तारखेला लागला, तर किती तारखेला घटक चाचणी सुरू झाली होती? तर पहिल्या शुक्रवारी सुरू झाली होती आणि 27 मधून जर आपण पाहिलं 27 तर 27च्या 7 दिवस मागं करा. 7, 7, 7 तर 20 येईल. 20 मधून 7 वजा करा. 13 येईल. 13 मधून अजून 7 वजा करा. कारण 3 गेले असतील त्याच्या आधी. तर 6 म्हणजे 6 तारखेला घटक चाचणी सुरू झाली असेल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. ठीक आहे. दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला काढायची होती. आरशातील प्रतिमा पाहिली तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर भेटेल. प्रश्नचिन्हाच्या जागी आपण उत्तर शोधायचं होतं. 16 त्रिक 48 आणि 7. 16 त्रिक 72, 72 आणि 7 पाहिलं आपण तर 79 याचं उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर आकाशला 6 बहिणी आहेत. त्याची एक बहीण मुंबईला राहते. मुंबईमध्ये राहणाऱ्या बहिणीला किती भाऊ आहेत? तर तर तिला एकच भाऊ असणार आहे की नाही? आकाशला 6 बहिणी आहेत. आता भावाबद्दल सांगितलं नाही त्याने. म्हणजे एकच भाऊ असेल. बहिणीला किती भाऊ आहेत? बहिणीला किती बहिणी असं विचारलं असतं तर 5 बहिणी असल्या असत्या. प्रश्न थोडासा विचार करून लिहायचा होता. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. चॅनेलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. आपण व्हिडिओ बनवत राहतो अभ्यासक्रमांवर आधारित, पण खूप कमी जण व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करतात. 15वे 15वे, तिसरे, 8वे, 5वे, 9वे आणि तिसरे अक्षर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? आता पहा 15वा म्हणलं तर आपण इथे जर पाहिला 15वा अक्षर कोणता? तर हे 5, 10, 15. 15वा इथे ओ. 15वा अक्षर येते ओ. ABC तिसरं अक्षर येते सी. 8वं 8वं अक्षर काय येते पाहूत आपण. 8वं अक्षर 5, 6, 7, 8 एच येते. त्याच्यानंतर 5वं ABCDE येते. 9वं ABCDEFGHI येते. आणि तिसरं ABC अजून तिसरं सी येते. ओ याचा शब्द आपल्याला तयार करायचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आपण पुन्हा नंतर सांगेल, याचं नक्कीच याचं सांगेल, याचं मी मार्किंग करेल आणि उद्या अजून एक वेळेस येऊन याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करेल. गटात न बसणारा याच्यापैकी 96, 216, 142 आणि 168 याच्यापैकी गटात न बसणारा शब्द विचारला आपल्याला. तर ह्या सर्व तर समसंख्याच आहेत. 216 याला पण 16 भाग जातो, याला पण जातो, याला नाही जाणार. तर याचे थोडेसे असे जे लॉजिकवाले राहतात त्याला थोडा वेळ जास्तच घेणार. त्याच्यामुळे मी लॉजिकवाले नंतर पुन्हा कधी सांगेन. ठीक आहे. आणि नक्कीच उद्या मी सांगेल, ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर सांगेल. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पहा लॉजिकवाले थोडेसे लगेच उत्तर, कधी-कधी काय होते, फाटाफाट उत्तर करायचे आहेत आपल्याला. आणि मी पण टायर्ड झालेलो आहे. ठीक आहे. मला पण लंच करायचा, डिनर करायचा आहे. त्याच्यामुळं त्याच्यानंतर पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती आपल्याला, सॉरी, पुढची आकृती कोणती, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर. त्याच्यानंतर पुढचं आहे, एका सांकेतिक भाषेत त्यांनी दिलेलं आहे, तर त्या भाषेत रेंट आपण काय देऊ. पहा इथं आरला बघितलं तर 7 7 येते आहे ना आर. इथं पण आर 7 आहे. इथं इथं आर 7 असायला हवा. ठीक आहे. 7 सगळीकडेच आहे. त्याच्यानंतर ई ई म्हणजे 5 हा अंक आहे. इथे 5 आहे, इथे 5 नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर पुढचं पाहू. पुढील खालीलपैकी कोणता त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न होते सायन्सचा प्रश्न 76 नंबरचा. शेवटचे 15 प्रश्न, 25 प्रश्न खालीलपैकी कोणते अन्न ऊर्जा देणारे, सॉरी, कोणते अन्न ऊर्जा देणारे अन्न आहे? तर कडधान्य हे ऊर्जा देणारे अन्न आहे. कोणता प्राणी हा उभयचर प्राणी आहे? तर मगर हा उभयचर प्राणी आहे. डॉल्बी सिस्टीम वापरल्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते? तर ध्वनी प्रदूषण होते डॉल्बी सिस्टीम वापरल्यामुळे. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नक्कीच विद्यार्थी मित्रांनो. वर्काचे कार्य कोणते? तर अन्नाचे पचन करण्याचे कार्य ते करत असतात. चला. पदार्थांनी वापरलेल्या जागेला काय म्हणतात? तर त्याला घनता असं म्हणतो आपण. घनता हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. हळूवार पण कायमस्वरूपी मातीचा ऱ्हास होणे म्हणजे जमिनीची धूप होणे होय. जमिनीची धूप होणे त्याचं उत्तर आहे. कोणत्या प्रक्रियेमध्ये पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होते? तर बाष्पीभवनामध्ये पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होते. अंड्याच्या कोणत्या भागामध्ये भ्रूण असतो? तर बलक भागामध्ये भ्रूण असतो. खालीलपैकी कोण जमिनीचे प्रदूषण करेल? तर प्लास्टिक हे जमिनीचे प्रदूषण करत असतं.
बलाचे सूत्र काय? F बरोबर ma हे सूत्र आहे त्याचं बलाचं सूत्र. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता प्राणी भूचर प्राणी नाही? तर शार्क हा भूचर प्राणी नाही. अ, कोणता पदार्थ हा पाण्यामध्ये विरघळणारा द्रावणीय पदार्थ आहे? तर मीठ हा पाण्यामध्ये विरघळणारा द्रावणीय पदार्थ आहे. त्या खिडकीमध्ये बघ, खिडकीमध्ये बघ, खिडकीमध्ये. दुधापासून आपणास कोणते मूलद्रव्य मिळते? तर दुधापासून आपल्याला कॅल्शियम मिळते. दुधापासून आपल्याला कॅल्शियम मिळतं. तोंडामध्ये कोणते पाचन द्रव्य अन्नामध्ये मिसळते? तर लाळ मिसळते. ठीक आहे. बाहेरून सूर्याकडे येताना बाहेरून सूर्याकडे येताना सूर्यमालिकेतील चौथा ग्रह आपल्याला बाहेरून म्हणलं तर गुरु असेल. मधातून म्हणलं तर आपल्याला मंगळ येतो. बाहेरून म्हणलं तर आपल्याला गुरु येतो. ह्युमस मातीच्या कोणत्या थरामध्ये मिसळून मातीची सुपीकता वाढवते? तर सुपीक थरामध्ये मिसळून मातीची सुपीकता वाढवते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती कोणता वायू उत्सर्जित करतात? तर वनस्पती ऑक्सिजन उत्सर्जित करतात. याचं उत्तर कार्बन डायऑक्साईड आहे. याचं उत्तर. कोणत्या बलामुळे एखादी गतिमान वस्तू थांबवता येते? तर घर्षण बलामुळे एखादी वस्तू थांबवता येते. कोणत्या भागामध्ये पसरलेले अन्नाचे शोषण करून ते रक्तामध्ये मिसळतात? तर लहान आतडे. लहान आतडे याचं उत्तर होतं. झुरळाची जीवन प्रक्रिया किती स्तराची असते? तर 3 स्तराची असते. जलप्रदूषणामुळे कोणता रोग होतो? तर विषमज्वर आणि अतिसार हे दोन्ही पण रोग जलप्रदूषणामुळे होतात. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. क जीवनसत्वाचा स्रोत कोणता आहे? तर संत्री हे जीवनसत्वाचे स्रोत आहे. कोणत्या वनस्पतीच्या पानावर तेलकट थर असतो, त्यामुळे ती पाण्यात असूनही कुजत नाहीत? तर कमळाची पाने पाण्यात असूनही काय होत नाही की कुजत नाही. पृष्ठभाग कमी झाला तर त्याचा परिणाम बाष्पीभवनाच्या दरावर काय होतं? तर कमी होतं. पृष्ठभाग कमी असेल तर त्याचं बाष्पीभवन कमी, जास्त असेल तर बाष्पीभवन जास्त होतं. दिवस आणि रात्र कशामुळे होते? तर परिवलनामुळं दिवस व रात्र होते. परिवलनामुळं दिवस व रात्र होते. अशा प्रकारे आपण चौथीचे सर्व प्रश्नाची उत्तरं पाहिलेली आहे. व्हिडिओ बॅक करून सुरुवातीपासून पाहू शकता.